फक्त एक साधा केक, पण त्या केकने घरात असं काही वादळ निर्माण केलं की सुनेच्या डोळ्यातल्या अश्रूपेक्षा जास्त तर सासूच्या तोंडातून आग निघत होती. सासूने रागात तो केक उचलला आणि सगळ्यांच्या समोर खाली जमिनीवर फेकून दिला. रवी आणि पल्लवीच्या लग्नाला आत्ता 2 महिनेच झाले होते. त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदाच पल्लवीचा वाढदिवस आला होता. रवीने विचार केला की संपूर्ण आयुष्य त्या दोघांना एकत्र राहायचं आहे. पल्लवीचा पहिला वाढदिवस असा साजरा करू की आयुष्यभर तिच्या लक्षात राहील. असा विचार करून मग ऑफिसवरून येताना त्याने एक छोटासा केक, आईस्क्रीम, समोसे आणि गिफ्ट घेतले. वाटेत फुलांच्या दुकानातून त्याने एक बुकेसुद्धा घेतला. असं सगळं मिळून 2-3 हजार रुपये त्याने खर्च केले होते. तो आनंदात घरी आला. पण घरात येताच त्याची आई सुमनताई समोरच बसल्या होत्या. त्यांची नजर रवीच्या हातातल्या सगळ्याच वस्तूंवर गेली. त्यांनी रागात ती पिशवी रवीच्या हातातून घेतली. त्यांनी विचारलं, हे काय आहे? त्यावर रवी हसत म्हणाला, आई, आज पल्लवीचा वाढदिवस आहे. बास, त्याचं एवढंच बोलणं ऐकलं आणि सुमनताईंचा राग उफाळून आला. त्या रागात म्हणाल्या, काय बोललास तू? वाढदिवस? नवीन लग्नाचं भूत चढलंय का तुझ्यावर? आता तू तिचा वाढदिवस साजरा करणार का? मी पण कुणाची तरी सून होते. आमचा पण वाढदिवस होता. आमच्या आईवडिलांनी देखील आम्हाला जन्म दिलाय. आमच्यावेळी तर कधीच तुझ्या वडिलांनी केक कापला नाही आणि तू आलास मोठा हे फालतू चोचले करायला. असं म्हणत त्यांनी पिशवीतूनच केकचा बॉक्स काढला आणि त्या केककडे अशा बघायला लागल्या जणू फार मोठी चोरी पकडली होती. त्या म्हणाल्या, एवढा महाग हा केक, वर अजून हे आईस्क्रीम आणि समोसे आणि हे गिफ्टसुद्धा. अरे, तुझं काय डोकं फिरलंय की काय? एवढे पैसे खर्च केलेस? तुला जरा तरी अक्कल आहे का? एवढ्या पैशात तर घरातले 4 दिवसाचं रेशन आलं असतं. असं म्हणत रागात त्यांनी तो केक उचलून बाहेर फेकून दिला. हे बघून आज पहिल्यांदा रवीला खूप राग आला, पण तो आईची इज्जत करत होता म्हणून कसा तरी शांत झाला. त्या रात्री पल्लवी तिच्या खोलीत एकटी बसून रडत होती. रवीचा सुद्धा मूड फार खराब झाला होता, पण पल्लवीकडे बघून तो स्वतःला कंट्रोल करत होता. रवी स्वतःला नॉर्मल करत पल्लवीला गिफ्ट देत म्हणाला, वाढदिवसाच्या शुभेच्छा पल्लवी. पल्लवी डोळे पुसत त्याच्याकडे बघत हसायचा प्रयत्न करत म्हणाली, हे सगळं करायची काय गरज होती? उगाच माझ्यामुळे तुम्हाला ओरडा पडला. त्यावर रवी काही बोलू शकला नाही. तो तरी काय बोलणार? कशाचं उत्तर देणार? त्यालासुद्धा पल्लवीबद्दल खूप वाईट वाटत होतं. तो म्हणाला, पल्लवी, मला माफ कर. मला वाटलं होतं की आजचा दिवस तुझ्यासाठी स्पेशल आहे आणि तो कायम तुझ्या लक्षात राहावा. पण तो अशा पद्धतीने लक्षात राहील याचा मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. बिचाऱ्या पल्लवीचा सासरी पहिलाच वाढदिवस होता. तो पण मेणबत्ती न लावताच, कसलाही आनंद न होताच, केक न कापताच निघून गेला. मग बायकोला खुश करण्यासाठी रवीने एक दिवशी ऑनलाईन 2 ड्रेस मागवले, ऑर्डर दिली आणि डिलिव्हरीवाला त्यांच्या घरी आला. मग काय, पुन्हा तोच तमाशा. कारण नेमकी त्याच वेळी त्याची आई घरात होती. ती म्हणाली, आता आणखीन काय आलं? खोल, आत्ताच्या आत्ता खोल, माझ्यासमोर खोल. आणि ते पार्सल उघडून आतला ड्रेस बघून त्या ओरडत म्हणाल्या, अरे, हिच्याकडे काही कपड्यांची कमी आहे का? हिच्याकडे भरपूर कपडे आहेत. लग्नात चांगलं ट्रक भरून कपडे घेऊन आली होती ही. मग अजून नवीन ड्रेस कशासाठी? रवी आईची समजूत काढत म्हणाला, आई, खूप गरम होत आहे, त्यामुळे घरात घालायलाही कपडे मागवलेत. सुमनताई म्हणाल्या, अरे वा, लग्नाला 2 महिने झाले नाहीत आणि महाराणीचे नखरे बघा, घरात घालायचे कपडेसुद्धा वेगळे. आता काही घरात रोज रोज वेगवेगळे कपडे घालून फॅशन शो करणार आहे का? ही असली थेरं करायला पैसे काय झाडाला लागले आहेत का? हे ऐकून रवीने त्याच्या बायकोचा हात पकडला आणि तिला घेऊन त्यांच्या खोलीत गेला. कारण त्याला माहीत होतं की आईशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. घरात एवढं सगळं होऊन काही दिवसच झाले होते. त्या दिवशी सुमनताई रवीला म्हणाल्या, ऐक रवी, आज संध्याकाळी ऑफिसवरून थोडं लवकर घरी ये. रवीनं विचारलं, का? काय झालं आई? त्याची आई म्हणाली, आज तुझ्या बहिणीचा कविताचा वाढदिवस आहे. येताना एक छान केक घेऊन ये, मिठाईसुद्धा घेऊन ये. सोबत लहान मुलांसाठी चॉकलेट घ्यायला विसरू नकोस. आणि हो, तिच्यासाठी एक गिफ्ट आठवणीनं आण.
तुझ्या दाजींसाठी एक पांढरा शर्ट घे. त्यांना पांढरा शर्ट खूप आवडतो. आपण मोकळ्या हाताने त्यांच्या घरी गेलो तर ते चांगलं दिसणार नाही. आणि कुणाची तरी गाडी मागव तिकडे जाण्यासाठी. हे सगळं ऐकून रवी जाग्यावरच थबकला. त्याने आईकडे बघितलं आणि काही न बोलता कामावर निघून गेला. संध्याकाळी नेहमीच्या वेळेला तो घरी आला, पण येताना तो मोकळा आला. त्याच्या हातात काहीच नव्हतं. त्याला मोकळं आलेलं बघून सुमनताई म्हणाल्या, अरे सामान कुठं आहे? त्यावर रवी शांतपणे आत आला. त्याने बूट काढून बाजूला ठेवले आणि म्हणाला, कुठलं सामान आई? त्याची आई म्हणाली, तेच जे तुला मी सकाळी जाताना सांगितलं होतं, कविताच्या वाढदिवसाचं सामान. रवी शांतपणे म्हणाला, नाही आणलं. त्याची आई ओरडत म्हणाली, काय नाही आणलं म्हणजे? रवी म्हणाला, नाही आणलं म्हणजे नाही आणलं. हे ऐकून सुमनताईंच्या रागाचा पारा चढला आणि त्या म्हणाल्या, तुझं डोकं फिरलंय का? आज तुझ्या बहिणीचा वाढदिवस आहे. रवी आज पहिल्यांदा आईच्या डोळ्यात बघून म्हणाला, आई तूच तर म्हणाली होतीस की वाढदिवस म्हणजे फालतूचा खर्च असतो. केकचा खर्च फालतू, गिफ्टचा खर्च फालतू, मिठाईचा खर्च फालतू. तेवढ्या पैशात तर घरातलं 2-4 दिवसांचं राशन येतं. आठवतंय ना तुला? हे ऐकून सुमनताई काही वेळ शांत बसल्या. त्यांना काय बोलावं कळेना. मग म्हणाल्या, अरे ती तुझी बहीण आहे. बास एवढंच ऐकायचं अवकाश. आणि रवी म्हणाला, आणि पल्लवी माझी बायको आहे. जर मी माझ्या बायकोला एक छोटंसं गिफ्ट देऊन तिला थोडंसं खुश करू शकत नाही, तर मग माझ्या कमाईचा काय फायदा? जेव्हा मी तिच्या वाढदिवसाला एक केक आणि छोटंसं गिफ्ट आणलं होतं, तेव्हा तर तुला संपूर्ण घर बरबाद होताना दिसलं होतं. पण आज मात्र ताईसाठी केक, चॉकलेट, शर्ट, मिठाई हे सगळं तुला योग्य वाटतं का? सुमनताई म्हणाल्या, बाळा लेकी तर माहेरच्या भुकेल्या असतात, त्या तर माहेरच्या इज्जत असतात. रवी लगेच म्हणाला, मग सुना काय असतात? सुना काय पाहुण्या असतात का? त्यावर सुमनताई काही बोलू शकल्या नाहीत. रवी म्हणाला, आई आज तू काहीतरी एक निर्णय घे. जर वाढदिवस साजरा करणं म्हणजे फालतू खर्च आहे, तर मग आजपासून कुणाचाच वाढदिवस साजरा करायचा नाही. ना माझ्या बायकोचा, ना तुझ्या लेकीचा, ना दाजींचा आणि नाही त्यांच्या मुलांचा. आणि जर आनंद साजरा करणं चुकीचं नाही, तर मग माझ्या बायकोचा काय दोष आहे? तिच्यासाठी वेगळे नियम का आणि कशासाठी? आता मात्र सुमनताई रागात म्हणाल्या, हे बघ रवी, मी तुझी आई आहे. तू मला शिकवू नकोस. रवी म्हणाला, आणि आई मी पण तुझाच मुलगा आहे. खऱ्याला खरं आणि चुकीला चूकच म्हणणार. तू बचत करायला शिकवतेस ते ठीक आहे, पण कोणाबद्दल भेदभाव करायला शिकवू नकोस. ते चुकीचं आहे. एक लक्षात ठेव, जेव्हा कधी आजारी पडशील ना, तेव्हा तुला एक ग्लासभर पाणी द्यायला तुझी सून असेल, लेक नाही. तुझ्या नजरेत जरी ती कामचुकार किंवा बिनकामाची असली तरी पण सगळं घर तीच सांभाळते, तुझी लेक नाही. तुझ्या प्रत्येक सुखदुःखात तुझ्यासोबत तुझी सून असेल, लेक नाही. एवढं सगळं असून सून प्रत्येक गोष्टीत असूनसुद्धा जर वर्षातून एकदा तिच्यासाठी 1000-500 खर्च झाले तर तुला वाईट वाटायचं काय कारण आहे? आत्तापर्यंत त्या दोघा माई लेकांचं बोलणं चालू होतं. तेवढ्यात तिथे रवीचे बाबा आले. बराच वेळ त्या दोघांचं बोलणं ऐकत होते. ते बायकोला म्हणाले, हे बघ सुमन, रवी जे बोलतोय ते काही चुकीचं नाही. मी पण बघतोय. सूनबाईसाठी 100 रुपये खर्च करायचे म्हटले तरी तुझा हात थरथरतो. पण तिथेच तुझ्या मुलीवर मात्र 1000-2000 खर्च करताना तू अजिबात विचार करत नाहीस. आता मात्र सुमनताई पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. मुलगा आणि नवरा दोघेही त्यांच्या विरोधात झाले होते. त्याचवेळी कविताचा फोन आला. कविता आईला फोनवर म्हणाली, आई निघाला का तुम्ही लोक? मुलं मामा मामा करत मामाची वाट बघत आहेत. हे ऐकून सुमनताईंनी लगेच रवीकडे बघितलं. रवी फोनवर म्हणाला, मी नक्की येईन ताई, पण येताना मी काही घेऊन येणार नाही. मोकळ्या हाताने येणार, कारण मला माझ्या आईने शिकवलं आहे की वाढदिवसाला खर्च करणे म्हणजे फालतू खर्च आहे. हे ऐकून कविता थोडा वेळ शांत झाली, काही बोलली नाही. पण नंतर म्हणाली, याचा काय अर्थ? मला समजलं नाही तुला काय म्हणायचं आहे. रवी म्हणाला, याचा अर्थ असा ताई की आज मला आईचं म्हणणं पटलं आहे.
तिचं असं म्हणणं आहे की वाढदिवसाला फालतू खर्च करायचा नसतो. केक, मिठाई, गिफ्ट हा सगळा फालतू खर्च आहे. मग म्हटलं अशी बचत करायची आहे तर आजपासूनच सुरुवात करूया. कविता हुशार होती. तिला लगेच समजलं की नक्कीच काहीतरी भानगड झाली आहे. ती म्हणाली, रवी, फोन स्पीकरवर टाक. रवीने लगेच फोन स्पीकरवर टाकला. कविता म्हणाली, आई खरं खरं सांग, वहिनीच्या वाढदिवसाला तू काही बोलली होतीस का? हे ऐकून सुमनताईंच्या तोंडून शब्द निघेनासा झाला. त्या अडखळत म्हणाल्या, तो तो विषय वेगळा आहे कविता. कवितानं विचारलं, कसा वेगळा होता आई? सुमनताई म्हणाल्या, ते तर सुनबाई. तेवढ्यात आईला पुढे बोलू न देता कविता म्हणाली, नाही आई, इथे तू चुकीची आहेस. माझ्या सासरी जर माझ्या नवऱ्याला सांगितलं की माझा वाढदिवस साजरा करू नकोस कारण तो फालतू खर्च आहे, तर तुला कसं वाटेल? तेव्हा तर तू माझ्या नवऱ्याला, माझ्या सासरच्यांना शिव्याच घालशील ना? मग आई, घरातल्या सुनेसाठी बचत कशासाठी? जरा विचार कर. वहिनी आणि तिच्या माहेरची माणसं तुला शिव्या द्यायला लागतील, जसं तू माझ्या सासरच्यांना देशील, तर तुला ते चांगलं वाटेल का? आता मात्र सुमनता एकदम शांत झाल्या. आज तर त्यांचं सगळं कुटुंब त्यांच्या विरोधात झालं होतं. तेवढ्यात रवीचे बाबा म्हणाले, बघ सुमन, जी गोष्ट आम्ही इतकी वर्ष तुला समजावू शकलो नाही, ती आज तुझी लेक तुला समजावत आहे. तिकडून फोनवर कविता म्हणाली, आई, आज केक किंवा कुठलं गिफ्ट घेऊन येऊ नकोस. जर वहिनीचा आनंद म्हणजे फालतू खर्च आहे, तर मग माझ्यासाठी देखील तो फालतू खर्च आहे असं समज. माझ्या बहिणीला दुखवून मला आनंद नको आहे. मला माझे माहेर सांभाळायचे आहे. मी जर वहिनीशी वाईटपणा घेतला तर ते माझ्यासाठी चुकीचं आहे. एवढं बोलून कविताने फोन ठेवून दिला. मुलीचं बोलणं ऐकून सुमनताई बाजूच्या खुर्चीवर बसल्या. आज पहिल्यांदा त्यांना जाणीव झाली होती की बचत करायचा आणि पैसे वाचवण्याच्या भानगडीत त्या नवऱ्याच्या, मुलाच्या आणि सुनेच्या नजरेत पडल्या होत्या. जर का आपलंच कुटुंब आपल्यासोबत नसेल तर मग त्या संपत्तीचा काय फायदा? तुमच्या नजरेत काय महत्त्वाचं आहे, पैसा की नाती? कमेंट करून नक्की सांगा.